आता तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, का हसू नका. तो चलिए शुरू करते हैं. सो हॅलो गाइज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर कसे तुम्ही सगळे, आय होप की तुम्ही मजेत असाल. सो तर मी डिसाईड केले की जाऊ द्या, जे होईल ते डेली ब्लॉग टाकायचे, म्हणजे चालू प्रयत्न डेली तर नाही पण मग दिवसांमध्ये पण मग टाकत राहायचं आता जे होईल ते. कारण कसं आहे, मागं मी भरपूर ब्रेक घेतला, आता काही ब्रेक गेला माझ्या नाही, जे करायचं ते करू म्हटलं आता. त्याच्यामुळं मी आता परत सुरू केले ब्लॉग. आणि असं विचार केला, पहिले मी मागं विचार आला होता की काहीतरी असं चांगलं कंटेंट पाहिजे, बाहेर फिरायला वगैरे गेलं तरच दाखव वगैरे. पण म्हणलं ते करायचंच म्हणलं ना, मग माझं याच्यात कधीच चांगलं करिअर होऊ शकत नाही. तसा विचार जर मी केला की फक्त बाहेर गेलं तेव्हाच व्लॉग बनायचे, त्याच्यापेक्षा जे ते सगळे रिअल दाखवायचं, खाणंपिणं आपलं जे डेली लाईफमध्ये जे होतं ना, डेली व्लॉगिंग म्हणजेच ते त्याचा अर्थ तो आहे की आपण डेली लाईफमध्ये काय करतो काय नाही ते असं दिसलं पाहिजे लोकांना. त्याच्यामुळं विचार केला, चला मी हे दाखवून देऊ. तर आत्ता सध्या तुम्हाला सांगतो, मला भूक लागली, नाश्ता करायचा होता. पण नाश्त्याला अजून म्हणजे काही बनवलं नाही मम्मीने, जेवण बनायचं बाकी आहे. म्हणलं टाईमपास म्हणून काय खावा. तर आता टाईमपास म्हणून मी काय खात असेल तुम्हाला माहिती आहे का? हे बघा, कुरकुरे आणि दही आणि चपाती, असं सध्या माझं चालू आहे नाश्ता सध्या याच्यावर. आणि कोण आणलेला आहे तो नंतरून खातो नाही का, आईस्क्रीम गरम झालं आता. गरम ते बघा, घाम बघा बघा, लय गरम होतं हे पत्र्यांमुळं, खूप म्हणजे खूप गरम होतं. आणि हे तर जाऊ द्या, आता तो उन्हाळा आहे, पावसाळा आला अशी पंचायत होणार आहे ना आमची. कारण आमची जी त्या साईडची रूम आहे ना, त्याच्यातून म्हणजे पत्र्यातून कधी-मधी पाणी गळतं नाही का. तर मागं त्याच्यावर आम्ही हे केलं होतं, पॅक करायचा प्रयत्न केला होता, पण तरीसुद्धा ते गळतंच. तर काय काय ते मी तुम्हाला दाखवतो नंतर, जेव्हा गळेल ना तेव्हा तुम्ही मजा पाहा त्याची, किती अवस्था वाईट होते आमची. आता सध्या मी नाश्ता करून घेतो आणि मी तुम्हाला भेटतो थोड्या वेळानंतर. सो बाय. सो गाईज, नाश्ता झाला आणि त्याच्यानंतर मग मी आलो होतो खाली, कारण वहिनीनं जायचं होतं बाहेर. सो मग आपल्याकडं आता सध्या बुबूला आणि या लहान बाळाला सांभाळायची जबाबदारी आहे. तर तसं म्हणलं तर टाईमपास म्हणून काय करू बाबा. तर आमचा प्लॅन चालू आहे. काय करतोय आपण? शिवाची बाळाचा फोटो काढतोय. फोटो नाही काढत आहे, गाणं म्हणून राहिलो. आणि त्या गाण्याला म्हणजे तो गाणं म्हणतो आणि मी इथं वाजवतो नाही का याच्यावर ना. चल एकदा बुबू करून दाखवायचं का त्यांना, वाजून दाखवायचं? ओके, जाय तू तिकडे जाय. आता तो त्या पलंगावर जाईल, तिथं नाचल आणि आपण इथून हे वाजून थोडंसं एंटरटेन करू नाही का. तर चला वाजून दाखवतो एकदा. आम्ही गड्या डोंगरचं राहणार, हा पण कसं बघू राहिला, तोच कन्फ्यूज झाला की काय करू राहिले दोघं जण असे अडेवानी. गाईस, आम्ही ना दार लावून बसलेलो आहे, कारण कसं आहे की हाय ना सारखं बाहेर जात राहतो त्याच्यामुळे. तर मग विषय कसं, त्याला काल बाहेर जाऊन देत, कारण तो बाहेर गेला ना तो ना पोरांना मारतो. म्हणजे मारा झाले परत ते पोरं भांड्या वगैरे ते रडतात, त्याच्यामुळे त्याला बाहेर जाऊन देऊ नये म्हणून दरवाजा लावून घेतलेला आहे. आणि यांना ठेवलेल्या मध्ये हा आणि त्याचा लहान व्हायचं काही नाही, पण मग हा थोडासा तरी नाही का तो असं करतो ना त्याच्यामुळं. A few moments later. तर काही तिकडे त्यांना सांभाळल्यानंतर मावशी आलं तर थोड्या नंतरून, तिकडून आल्यानंतर मी डायरेक्ट झोपून घेतलं, कारण गरम तर खूप होतं आणि बोर होतं नाही का, काय करावं. मग त्याच्यापेक्षा मी ना सध्या सुट्ट्या तोपर्यंत दुपारचं झोपूनच घेतो नाही का. आणि कूलर वगैरे चालू राहतं त्याच्यामुळं एवढं कसं जास्त गरमचंही होतं नाही, पण मग लागून जाते झोप थोडीफार. आणि त्याच्यानंतर हाल बघ कशी झाली, आता हे केस एवढे वाढली, हे कापायचे मला. पण मी थांबलं थोडंसं, म्हणजे थोडी नीट वाढू दे. इथं साईडचे जे केस आहे थोडीशी स्टाईल कटिंगची थोडी वेगळी करायची आहे. आणि त्यातल्या त्यात आपलं अजून एक म्हणजे लुक थोडं चेंज करायचं, म्हणजे दाढी काढून नाही का, फक्त अशी मिशी ठेवून बघायची कसं वाटतं नाही का. यावेळेस फक्त समजा चांगलं दिसलं तर मग पुढे ट्राय करू आपण. पण नंतर वेळेस दाढी पण बेस्ट दिसते, पण मग ठेवून बघायचं एकदम, मिशी फक्त ठेवायची, बाकी पूर्ण क्लीन नाही का एकदम. आणि केस पण थोडीशी स्टाईल बघायची, म्हणजे ती कटिंग केल्यावर तुम्हाला कळेल ते ब्लॉगमध्ये नंतरून तेव्हाचं तेव्हा. सो आता ते बघा, थोडं कूलर बंद केलं ना तर लगेच गरम व्हायला लागून जातं. त्याचं कारण काय, कूलर चालू ठेवलं काही नाही, पण मागं बॅकग्राऊंडला लय आवाज होतो, त्याच्यामुळं मग कूलर बंद करायला लागतं. आता उठले तर आता मी चालू आहे माझं, सांगत नाही मी कोणाला, पण मी तुम्हाला सांगतो की माझं सध्या डेलीचं काय चालू माहिती आहे का. झोपेतून उठलो ना तर मी जातो त्यामधून, आपलं जे नवीन फ्रीज घेतलं आहे आता, तर फ्रीजमधून आईस क्यूब घेतो आणि चेहऱ्याचे पूर्ण चेहरा क्लीन करतो. म्हणजे ते आईस क्यूबनी चेहरा कसं म्हणता येईल, म्हणजे तसं स्क्रब करतो आपण त्या टाईपमध्ये करतो, जेणेकरून थोडंसं म्हणजे ग्लो अप येण्यासाठी नाही का. तर ते बघू कधी येईल कधी नाही, पण मग ट्राय झालं. आता जस्ट 4-5 दिवस झाले तेव्हा सुरू केलं आहे मी. रोज असं दुपारी झोपलं ना त्याच्यानंतर मी करतो. तर आता चला ते करूया फटाफटमध्ये, बघू थोडंफार काही होतं की नाही, फ्रेश वगैरे होतो आणि चहा वगैरे पिऊन मग तुम्हाला भेटतो मी थोड्या नंतर. ओके. दोन घेतले, 2 मला आणि 2 माझ्या मम्मीला.
सो फायनली काय आता सर्व कामं झालेले आहे आणि आपणला टाईम पण झालेला आहे दूध वाटायचा. तर मी आता जास्त काही व्लॉग शूट करत नाही. आजचा आपला दिवस असंच साधा सिंपल गेलेला आहे. तर जाता होतो तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. फक्त हसू नका बरं काय, एकदा फक्त हसू नका ओके. एक म्हणजे इंटरेस्टिंग चीज आहे. ते फोन चार्जिंग लावलेला आहे, त्याचं मी स्क्रीन लॉक उघडतो, ते तुम्ही बघा नाही का. क्या कर रहे हैं यार, तू मजाक है क्या? ते एकदम म्हणजे मी जेव्हा असं बघतो ना अचानक मॅडम घाबरून जातो नाही का असं इथे. त्याच्यामुळं सो आजचा व्लॉग मी इथं संपवतो, जास्त काही बोलत नाही. सो भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो आत्ताचा व्लॉग जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज नक्की. सो भेटूया नंतर, बाय बाय.